काय नाव मामा आपलं? दातार यांनी दातार. बरं. आपण इथेच राहता किती? हो, बाजूलाच राहतो मी. काय घटना काय घडली काय झालं? घटना हे जवळजवळ 8-10 दिवसापासून या खांब्यामध्ये करंट उतरायला. बर हे माहित होतं का मग आपल्याला? हे माहित त्या एमएस वाले लोक आले, त्यानं काय केलं काय मला माहित नाही. हा, हा. एका दिवशी इथं दरवर्षी जनावर बकऱ्या पावसाळ्यात इथं नेहमीच येतात. 50-50, 100-100 जनावर येतात रात्री बर बर. दर पावसाळ्यामध्ये. खुला एरिया खुला असल्यामुळे. ओपन स्पेस असल्यामुळे. बर, बर. आणि त्या ठिकाणी ते जनावर येतात, तिथं झाडाखाली येतात, शाळेच्या मैदानात बसतात. त्याला आम्ही नेहमी हाणीत असतो. तरी हाणलं तरी ते येतच राहतात. हे नेहमी दर पावसाळ्यामध्ये येतात. बर. तर ही घटना घडली. त्या खांब्यामध्ये करंट उतरलेला आहे. एका बकरी बी चक्कर येऊन पडली. तर मी मला कशामुळे पडली बकरी, तर मी काय केलं, घरातून टेस्टर आणलं. टेस्टर आणून खांब्याला लावून पाहिलं मी. आणि सगळ्या दगावली नाही का ती म्हणजे? नाही चक्करून पडली होती. खांब्याला चिटकल्यामुळे हा, तिला चक्करून पडली. मला शंका आली म्हणून मी काय केलं, घरातून टेस्टर आणलं. टेस्टर लावून त्या खांब्याला लोखंडाचं चेक केलं खालून, तर त्याच्यामध्ये करंट उतरला. लागलीच एमएसबीच्या लोकांना, परिसराच्या लोकांना कळलं, आली ते त्यांना काय करायचं ते केलं. या गोष्टीला 8 दिवस झाले जवळजवळ. आणि रात्री ही दुर्घटना अशी घडली. परिसराच्या लोकांना कारण काय सांगितलं? करंट मुळे झाले ते. त्यानं वायरिंग बरोबर केलेली नाही. एमएसबीचा दोष आहे याच्यामध्ये. लाईट खात्याचा दोष आहे. त्यांनी फिटिंग बरोबर केली नाही, खंबा बरोबर गाठलेला नाही. दुर्दैवी घटना घडू नये. तर लेकरं शाळेतला परिसर आहे. लेकरं 24 तास झाडाखाली खेळतात, रस्त्याने जातात येतात. आता हे घटना जनावर मेलं, उद्या एखादा माणूस सुद्धा या करंटमुळे दगावू शकतोय. याची 100% शाश्वती आहे. परिसर असल्यामुळे शाळेतले लेकरं नेहमी परिसर आहे. हा, त्याच्यामुळे लेकरं इथे खेळतात. त्याच्यामुळे याचा बंदोबस्त चांगला करा आणि खंबा चांगला राहावा, हीच आमची शासनाकडे. याच्यानंतर अशी घटना, दुर्दैव घटना घडू नये, एखादा माणूस लेकरं मरू नये. त्याच्यामुळे शासनानं याची दखल घेऊन त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि योग्य ते फिटिंग याची खांब्याची करावी, तारायची. घटना पुढे घडू नये. आता एखादा लेकरं मरू शकते ना, माणूसही मरू शकते. तर त्या लोकांना सगळ्याला आम्ही सावध केले की बाबा खांब्याला हात लावू नका म्हणून. त्याच्यामुळे तिकडे कोणी आपण जनावराला काय, रात्री 12च्या नंतर जनावर येतात. काय काय घटना घडली, काय झालं? काही नाही, ते काल अचानक दुर्दैवाने माझ्या वासराचा ते अचानक दुर्दैव मृत्यू पावला. किती वाजता घटना काय? काल संदर्भात 10च्या नंतर आम्हाला सकाळी कळलं. काल रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 10 वाजता रात्री. कशामुळे झाले काय? ते विजेच्या शॉक मुळे म्हणले पब्लिक. कशाला लागला? हे आपल्या लाईनच्या खांब्याला. लाईनच्या खांब्यामुळे ते अत्यंत दुर्दैवी घटना झालेली. त्याच्यामुळे हे तुमचं आहे का? हे माझं स्वतःच आहे. माझं नाव बाळासाहेब मधुकर वावळे, विश्वासनगर, वांगरोड, हाडको, परभणी. काय नंतर काय तुम्ही कळालं? नंतर प्रश्न एवढं आहे की आम्ही एमएससीबी वारंवार तक्रार करून एमएससीबी वाले याची दखल घेत नाही. आज या जनावराला, उद्या लेकरांना काय याची दखल कोणी घ्यायची? आज हे जनावर गेलं ठीक आहे, मान्य, पण उद्या एखाद्या लेकराला काय झालं त्याची दखल कोणी घ्यायची? त्यांनी शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. रात्रीच्या वेळेस तुमचं जनावर जेव्हा बाहेर होतं नाही, काल आम्ही बघत होतो तर आम्हाला ते शोधत नव्हतं. आम्ही तिकडे कॅनलच्या पाठीमागे आंबेडकर नगर ते राहत होते, आम्हाला एवढं माहित होतं. पण इकडे फिरत नव्हतं ते आम्हाला माहित नव्हतं. मग सकाळी तुमच्या सारख्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं जनावर पडले. मग पडले नंतर आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की 8 दिवसापासून आम्ही तक्रार केली होती. नुकसान झाले, मागणी की आम्हाला त्यांनी नुकसान भरपाई करून द्यावी. एमएससीबी वाल्याने, शासनाने आमची त्यांनी तात्काळ मागणी पूर्ण करावी आणि ही विनंती.